युरोपवर पुन्हा एकदा संकट गोगावलेलं आहे किंवा युरोपवर पुन्हा एकदा संकट आलेलं आहे. नेमकं हे संकट कशाचं आहे तर युरोपात स्थलांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि जवळपास स्पेनमधील एन्क्लेव्ह होता यावेळी पुन्हा या स्थलांतराच्या प्रश्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. नेमकं हे चर्चा कशासाठी आहे, नेमका हा प्रश्न कशा प्रकारे तयार झालेला आहे, या सर्व बाबीचं सविस्तर वस्तुनिष्ठ विश्लेषण आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये करून घेऊयात. मी ॲडव्होकेट नागसेन धाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल. मित्रांनो, स्पेनमधील एन्क्लेव्ह सेउता हे शहर आज चर्चेमध्ये आहे कारण त्या देशामध्ये जवळपास 10,000च्या जवळपास जे घुसखोर आहेत किंवा स्थलांतरित आहेत, जे इलिगली स्थलांतर करत आहेत, तर त्यांनी या देशामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हे कुठून आले तर हे आले आहे मोरक्कोमधून. आणि मोरक्को आणि स्पेन यांच्यामध्ये कमी अंतराचं एक समुद्राचं हे आहे, ज्याच्यामध्ये 5 ते 7 किलोमीटर अंतराचा समुद्राचा तुम्ही प्रवास केला तर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये पोहोचू शकता, म्हणजे स्पेनमध्ये पोहोचू शकता. एकंदरीत स्पेनमध्ये हे या लोकांची वर्दळ स्पेनमध्ये जाण्यासाठी काय आहे तर स्पेन हा युरोप या भागामध्ये मोडतो आणि जो मोरक्को आहे तर हा आफ्रिका खंडामधला काही भाग आहे. आणि एकंदरीत तिथली सध्याची परिस्थिती पाहता त्यामुळेच या लोकांचा लोंढा हा सुरक्षिततेच्या दृष्टीने स्पेनकडे जाताना आपल्याला दिसत आहे. तर या बाबतीत हजारो नागरिक अनधिकृतपणे समुद्री मार्गाने पोहत म्हणा, बऱ्याचशा अंश असं चर्चा आलेली आहे की ते पोहून देखील आलेले आहेत किंवा छोट्या बोटीच्या साहाय्याने देखील इकडे पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते स्पेनमध्ये पोहोचलेले आहेत. तर यामुळे तिथल्या यंत्रणेवर कमालीचा ताण आलेला आहे. तिथल्या सुरक्षा यंत्रणेमध्ये, तिथल्या सैनिकांमध्ये ह्या सगळ्या व्यवस्थेला हँडल करण्यासाठी प्रचंड ताण आलेला आहे. स्पेनचे नेते हुन जीजस विवास यांनी सांगितलेले आहे की ही एक सामाजिक आपत्कालीन परिस्थिती आहे आणि या आपत्कालीन परिस्थितीला आम्ही सामोरे जात आहोत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे, परंतु त्या बाबतीतही आम्ही त्या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचं मत त्यांनी दिलेलं आहे. युरोपमध्ये अशी घुसखोरी नेहमी आपण बघावयास मिळते. अशी का होते तर त्याचे प्रामुख्याने विविध कारणे. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे एकंदरीत तिथे असणारी सध्याचे जे वातावरण आहे, हे वातावरण म्हणजेच तिथे असणारा असंतोष, छोटे छोटे बंड, यामुळे तिथील लोकांना वाटत असणारी असुरक्षिततेची भावना, त्याबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न. या बंडाळीमुळे तिथे रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यामुळे बेरोजगारी ऑब्व्हियसली समोर आलेली आहे आणि त्यामुळे जगण्यासाठी तिथे त्यांना संघर्ष करावा लागत आहे. त्याबरोबरच बेरोजगारीबरोबरच गरिबी आणि मूलभूत सुविधांचा अभाव, या गोष्टीमुळे यामध्ये मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या सर्व लोकांचा लोंढा हा सुरक्षिततेच्या दिशेने, सुरक्षितता शोधण्याच्या दिशेने स्पेनमध्ये गेला, जो एन्क्लेव्ह सेउता या शहरामध्ये आहे. आणि तिथे त्यांनी एक प्रवेश केलेला आहे. एकंदरीत स्पेनचे जे पंतप्रधान आहेत पेड्रो सॅन्चेज यांनी या बाबतीत सांगितलेलं आहे की आम्ही जे या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, आम्ही त्याची प्रिपरेशन करत आहोत. एकंदरीत हे सर्व जी घटना आहे एक अचानकपणे झाल्यामुळे आम्हाला आमच्या यंत्रणेला काम करण्याला याच्यामध्ये अडचणी येत आहेत. त्याबरोबरच आम्ही मोरक्को येथील सरकारशीही या बाबतीत चर्चा करत आहोत की जेणेकरून हे जे स्थलांतरित आलेले आहेत यांना परत त्यांच्या मायदेशी सुरक्षितपणे पोहोचवता येईल. तर एकंदरीत युरोपामधील परिस्थिती ही सध्या आपल्याला एक म्हणता येईल की ही थोडीशी संकटमय आहे किंवा तेथील जनतेवर म्हणा, तिथल्या प्रशासनावर म्हणा, तिथल्या यंत्रणेवर म्हणा, या स्थलांतरित लोकांमुळे थोड्याशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा. आणि व्हिडिओ अजूनही आपण सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला असे विविध सामाजिक विषय आपल्यासमोर मांडता येतील.